काय खरं आहे का नाही गोष्ट? मी जे थंबनेलमध्ये टाकलंय की देशी दारूची दुकानं टाकणे किंवा भीक मागणे किंवा धाबे टाकणे देण्यात आलं काही बी शेळी पालन करणे, म्हैस पालन करणे, स्टेशनरी दुकान टाकणे, हे जर धंदा होत असेल तर कीर्तनकारांनी कीर्तन करणे हा धंदा का होऊ शकत नाही? काय हा माझा प्रश्न आहे सर्वांना. अहो, उदरनिर्वाहासाठी आपल्या ज्ञानाचा केलेला योग्य वापर आपल्या आणि आपल्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काय प्रत्येक व्यक्तीकडे समानच ज्ञान असतं असं आहे? विचार करायला लावणारे हे प्रश्न आहेत माझे. मी कोणाचीही बाजू घेऊन बोलत नाही. सत्य बोले माझी वाचा, लक्षात ठेवा. अहो, तुम्ही जर पाहिलं, बाहेर पाहिलं, या जगाकडे पाहिलं, जाऊ द्या जगाकडे पाहायचं, फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर ज्ञान असून सुद्धा, लक्षात ठेवा, त्या व्यक्तीकडे ज्ञान असून सुद्धा काही काहींची लग्न झाली नाही. इथं काय लक्षात तुमच्या सत्य परिस्थिती येईल. कारण हे जे स्वतःला चार जे फार शाने समजतात त्यांना असं वाटतं की सदैव शिष्य म्हणूनच समोरच्या व्यक्तीनं राहू, त्यांनी कधी गुरु होऊच नाही. ही कसली वृत्ती तुमची? जगद्गुरु तुकाराम महाराजांचे हे विचार नव्हते ना, लक्षात ठेवा. आपणासारखे करीते तात्काळ, नाही काळ वेळ त्याला. तुम्ही जर एखाद्या विनेकऱ्याला म्हणजे तुम्ही रोजगारीच म्हणून जर त्याच्याकडे पाहत असाल, ज्ञानात आलं का ते तुम्ही रोजगार किती देता तुम्ही? पण त्याच्याकडे ज्ञान आहे, गायनाचं ज्ञान आहे, त्याच्याकडं पकवाजाचं ज्ञान आहे. बरं, हे ज्ञान घेण्यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्यातली 5, 6, 7, 8 वर्ष लहानपणापासून जर घालवलेली असतील आणि हे ज्ञान मिळवलेलं असेल आणि हे ज्ञान जर तो जगाला समथिंग मोबदल्याच्या स्वरूपात, समथिंग मोबदला घेऊन जर तो देत असेल आणि त्यातून जर जगाचं कल्याण होत असेल, तर कीर्तनकार किंवा प्रवचनकार किंवा सत्यामध्ये राहणारे लोक मानधन देणं किंवा त्यांनी मानधन घेणं ह्याचा प्रश्न येतो कुठे? ते कोणतं ना कोणतं समाजाला ज्ञान देतात ना. ते गायन काम करायचं काम सोपं आहे का? जरा फक्त सा एवढा स्वर लावा म्हणजे लक्षात येतं गायनाचार्याचं महत्व काय. आलं का लक्षात? पकवाजावर फक्त चाट मारा ताबल्यावर किंवा पकवाजावर, शाईपूडवर फक्त थाप मारायला, व्यवस्थित थाप बसायला 20-20, 25-25 दिवस, 1-1 महिना रियाज केलाय तुम्ही. नाहीतर मग शाळेत शिक्षक काय फुकट ज्ञान देतात का? हां, त्यांना मात्र गव्हर्नमेंट मान्यतेने पगार दिला जातोय का? तर ते भावी पिढी तयार करतात. अरे, भावी पिढी तयार करतात हे मान्य आहे, पण त्या भावी पिढीला संस्काराची जोड असल्याशिवाय ती भावी पिढी तयार करून काय उपयोग आहे? त्या पुस्तकी ज्ञानाने नव्हे नव्हे त्या ज्ञान नाहीच, ते विज्ञान म्हणायचं. त्यांनी संसार व्यवस्थित होतो. संसार करायचा मुलाला चांगला जमतो, मुलीला चांगला जमतो, संसार म्हणतोय मी. परंतु कुठल्या पद्धतीचे संस्कार आहेत का त्यांच्यामध्ये? हे संस्कार जे घडवले जातात ते फक्त आणि फक्त जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, जी संत परंपरा आहे यांनी दिलेल्या
संस्कारावरती हे संस्कार अवलंबून आहेत, लक्षात ठेवा. दिलेल्या तत्वज्ञानावरती हे संस्कार अवलंबून आहेत. आणि तुम्ही काय कीर्तन आणि प्रवचनातून सांगता 20,000 घेतील, 30,000 घेतील, 1,00,000 घेतील. मग त्यांनी काय भीक मागत फिरावं काय तुमच्या गावातून? हां, तुमच्या समोर येऊन 2 तास उभा राहून तुम्हाला ज्ञान द्यायचं, खरं काय खोटं काय, तुम्ही कसं गेलं पाहिजे हे सांगायचं, वेगवेगळ्या पद्धतीनं दृष्टांत देऊन. मग ते कसलेही असू द्या. तुमच्या दंतकथाच कुठपर्यंत यांनी सांगत बसायचं. जरा मॉडर्न बनायला शिका ना. लक्षात आलं का? तुमच्या कलियुगामध्ये जरा थोडेसे, मी तुमच्याच वयाचा आहे, परंतु हे कुठपर्यंत चाल. आणि त्यामुळे काय व्हायला लागलं माहिती आहे का? एखाद्या व्यक्तीकडं गायनाचं ज्ञान असून सुद्धा, एखाद्या व्यक्तीकडं खूप काही वाचन करून स्वतःचं गुरु स्वतः बनवून ती व्यक्ती उदरनिर्वाहाचं साधन जर हे कीर्तन निवडत असेल तर काय हरकत काय आहे? धंदा म्हणून पहा ना याच्याकडं तुम्ही. येतं का लक्षात? तुम्ही शिक्षकाला जशा पद्धतीनं पदवी देता तशा पद्धतीनं कीर्तनकारांनाही अशी पदवी द्या ना तुम्ही. आणि ती पदवी देण्याचं कार्य माझी माऊली आळंदीमध्ये, देहूमध्ये, पंढरपुरामध्ये, बरोबर का? तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे ज्ञान परमार्थातलं ज्ञान असं आहे, हे अखंड आहे. कुठली पदवी देणार याला? आणि ज्ञान द्यायचा, आपल्या जवळ असलेलं ज्ञान द्यायचा अधिकार सर्वांना आहे. मग ते त्यांनी मोफत देऊ द्या अथवा समथिंग मोबदला घेऊन देऊ द्या. का ढाब्यावरची जेवण फुकट देते तुम्हाला? बॉटल दुकानातनं फुकट आणता का? स्टेशनरी दुकानातनं माल फुकट येतो का? ती जीवनावश्यक वस्तू, अरे ज्ञानाशिवाय जीवनावश्यक वस्तू कोणती नाही जगात. ज्ञानाशिवाय जीवनावश्यक वस्तू कोणती नाही. ती तुरीची डाळ आणली, थोड्या वेळाने ती नष्ट पावणार आहे, ध्यानात आलं का तुमच्या? परंतु मिळवलेलं ज्ञान हे, तुम्ही त्यातली तुरीची डाळ जर दुसऱ्याला दिली तर तुमची कमी होणार आहे. ज्ञान तसं नाही हो, परमार्थामध्ये ज्ञान आहे. अहो काय काय व्यक्ती या परमार्थामध्ये, या लोकांचा दृष्टिकोन, बरं का, शेतकरी लोकांचा, सर्वच लोकांचा दृष्टिकोन असा झालाय, तुम्हाला सांगतो. काय काय आमच्या महाराज लोकांची लग्न होईनात म्हणून काय काय मी संन्यासपत करतो ना विलास. आणि ही सत्य परिस्थिती आहे. मी कोणाचं उदाहरण देऊ इच्छित नाही. काय काय मी भगवी वस्त्रे परिधान केली, लक्षात ठेवा. काय काय विदेही अवस्थेमध्ये गेले. नवे नवे ते भगवंतालाच आपले पती मानू लागले. असे किती भक्त दाखवले. जे ब्रह्मचारी झाले, येतं का लक्षात? माझा बाप एकच असं समजून ज्यांनी विश्वास टाकला आणि ते जगासाठी त्यांची उत्पत्ती, जगद्गुरु तुकोबारायांची निर्मिती कशासाठी? जगामध्ये संस्कार घडवण्यासाठी. नुसतं महाराष्ट्रामध्ये नव्हे, जगद्गुरु म्हणतात त्यांना. आणि तुम्ही उगं थोडंसं कीर्तनाच्या उगं 4 वळी आल्या काय, त्यानं एखादं दुसरं कीर्तन केलं की त्याला नावं ठेवायला तुम्ही सुरुवात करताय. अरे त्याच्या पाठीवर शब्बासकीची थाप द्या. पुढच्या वेळेला अतिशय उत्कृष्ट केलं पाहिजे. यामध्ये सुद्धा करिअर आहे. ह्याची स्कूल खोला, विद्यापीठ खोला, द्या शिक्षण त्या विद्यापीठामध्ये. अहो विद्यापीठ काय घेऊन बसला? तिथे आळंदीला नवे नवे आता सर्वकडंच, महाराष्ट्रामध्ये सर्वकडंच ज्ञानपीठ खुला आहे हो. आणि ते सर्वांसाठी ज्ञान मिळवण्याचा अधिकार, नवे नवे तत्वज्ञान मिळवण्याचा अधिकार, ग्रंथ वाचनाचा अधिकार. मी पाठीमागे सांगितलं की जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगामध्ये हे पटलं नाही जगाला, म्हणून तुम्ही म्हणता का त्यांचा खून झाला? म्हणून तुम्ही म्हणता का त्यांचं वैकुंठ गमन झालं? नाही. या गोष्टीचा विचार होणं आवश्यक आहे. कीर्तनकार तयार होणं आवश्यक आहे. आणि कीर्तनकारांनी माझं स्पष्ट मत, तुमच्या इथे येऊन त्या सप्त्यामध्ये 8-8 दिवस एखादी व्यक्ती राहिली, 500 रुपये रोजंदारीने, त्याला राहू द्या 500 रुपये, 300 रुपये रोजंदारीने, तो काय आम्हाला का तुमचं तिथे येऊन काकडा म्हणायचा, तिने गाथा पारायण करायचं, ज्ञानेश्वरी पारायण करायचं. 300 रुपयांनी जर धरलं तर कमीत कमी त्यांची गिदागी 2,500 ते 3,000 रुपये होते. येतं का लक्षात? आणि तुम्ही किती देताय त्यांना? 1,000 रुपये?
काय काय ना तेवढं बी मिळत नाही. त्या विनेकऱ्याला 500 रुपये देते. ध्यानात आलं. 7 दिवस तिने राबायचं तुमच्यामध्ये, त्याच्या हातामध्ये 500 रुपये ठेवतात तुम्ही. त्याने काय सगळं घरबार विकून त्यांनी उदरनिर्वाह करायचा. देवाने जसं तुम्हा आम्हाला देह दिलाय, त्या देहाचं कथा सांगायची, कीर्तन करायचं, प्रवचन करायचं, एवढं सोपं काम आहे का? तुम्हाला तुमची सर्व्हिस करायची. जर तुमची हे शरीर व्यवस्था जर व्यवस्थित असेल तरच तुम्ही करू शकता ना. त्यांनी सांगितलंय माझ्या संत तुकोबरायांनी, कथेची सामुग्री, कथा कोणती आहे, ज्ञानाची असू द्या, विज्ञानाची असू द्या, कथेची सामुग्री देह अवसानावरी. आलं का लक्षात? नको जाऊ देऊ भंगा, गोत्र माझी पांडुरंगा. कशासाठी म्हणलेलं? उदरनिर्वाह. त्याला जीव आहे म्हणल्यानंतर जीवाचा उदरनिर्वाह होणे योग्य का अयोग्य तेवढं मला सांगा. आणि मग कीर्तन करणे हा धंदा झालाय म्हणताय तुम्ही, ते कितपत योग्य आहे? मग त्यांनी धंदा करू नये तर काय करावं? मोफत करावं. हे बा, समोरच्याला मारून तर कोण जगत नाही. ध्यानात आलं. कारण दातृत्व हा जो गुणधर्म आहे तो प्रत्येकाकडे. त्यांनी विचाराने फक्त प्रत्येकाला मानधन द्यावं. हा, जे ठरवूनच अगदी मला एवढंच पाहिजे सांगू नका त्याला. तो तुमच्या गावाला परवडत नाही, परंतु त्याच्या लायकीप्रमाणे तो बोलतोय, त्याची किंमत आहे. ती ₹1,00,000 घेतोय म्हणजे त्याची ती किंमत आहे तेवढे 2 तासाची. तुम्हाला कोण देत नाही म्हणून तुम्ही बोंबलता का? स्पष्ट विचार आहेत माझे आणि तडक बोलणं. एकाला एक आणि एकाला एक करू नका तुम्ही. सध्या जगामध्ये हे आवश्यक आहे. कीर्तन हा धंदाच झाला पाहिजे आहे, तरच त्या कीर्तनकाराचा उदरनिर्वाह होऊ शकतो आणि तरच त्या कीर्तनकाराचं लग्न होऊ शकतं. नाहीतर सरळ आलेला विचारतो, अरे त्याला काय मिळते, काय आहे याला? आणि प्रत्येक आईबाप तेच शोधतील, अरे ही कुठं धोतर घालून हे घालून ही काय आपल्या पुरीला सांभाळ. मुलींनी सुद्धा हा विचार करा. उगं पुस्तकातलं मस्तकात घेऊन शहाणं होऊ नका. संस्कार तर उद्याचा भारत. आलं का लक्षात? चांगल्या पद्धतीच्या विचारांनी जेव्हा 2 चांगले विचार एकत्रित येतील तेव्हा पोटी जन्माला येणारं अपत्य चांगल्या विचाराचं येईल. ध्यानात आलं का? नुसतं डिग्र्या घेऊन शाळा शिकवून संस्कार न करता जर भारत घडवू इच्छित असाल, कधीही तो घडणार नाही. तुमच्या मनातला भारत कधीही घडणार नाही. तो घडवायचा असेल, मी एक जण बोलतोय लक्षात ठेवा, परंतु मला माहित आहे याच्या पाठीमागं माझे लाखो कीर्तन करायचे, लाखो जीव आहेत. त्यांना एकवटून माझ्या फक्त तोंडून बाहेर पडतो. मी बेफिकीर माणूस आहे, परंतु सत्य बोले माझे वाचा. सत्य बोलणार नाही का? त्यांच्याकडे तुम्ही त्याच्याही पोटाला काहीतरी लागतं म्हणून पहा ना, आणि तुम्ही त्यांना मानधन द्या ना. जसं तुम्हाला जगण्यासाठी पाहिजे तसं त्यांना जगण्यासाठी पाहिजेच. नाहीतर थोडंच तुम्ही पदरचं देत आहे. अहो, गावानी दिलेली ती दक्षिणा आहे, प्रसाद आहे, देण्यात आलं. परंतु माझं स्पष्ट मत आहे की महाराज लोकांनी तटून न बसता सर्वच दोन्ही पक्षासाठी मी बोलतो की काही गावातले अहो सत्य बंद पडले. सत्य बंद पडले कारण महाराज लोकांना 20,000 25,000 रुपये आणायचे लोक देत नाहीत वगैरे. मग अशी जे तरुण कलाकार आहेत काय, जे आपल्या ज्ञानावरती सत्य चालवू शकतात, आवर्जून फोन करा. ध्यानात आलं का तुमच्या? तुम्हाला एक नाही 100 सत्य मी देतो. 100 उदारनिर्वाह चालण्यापुरतं. ध्यानात आलं का तुमच्या? त्याच्याशिवाय हे तुम्हाला वाटतंय ना असं की आपली किंमत, हे पहा, परमार्थाशिवाय संस्कार नाही, संस्काराशिवाय भारत देश नाही. आवर्जून मी हे सांगू इच्छितो. खूप बोलण्यासारखा या विषयावरती एकाला एक आणि एकाला एक धरू नका. अगदी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन विनंती करतो. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.